स्टेशन बने. मी मुंबईला राहतो. मी इकडे लोणावळा फिरायला आलो 30 सप्टेंबर 2024ला. माझा मित्र गाडी चालवत होता. मी इकडे हायवेला आमचा ॲक्सिडेंट झाला. पुढे स्कूटर माझा माझा मित्राचा स्लिप झाला. माझा मित्र साईडला पडला. मी बीच रोडवर पडलो. माझ्यावरून मोठी टेम्पो गेली. मी त्या कंडिशनमध्ये नव्हतो की मी जगू शकू. मला इकडे 2 हॉस्पिटलला आणले. मला त्यांनी घेतलं नाही. मला महावीर हॉस्पिटलला आणले. मला महावीर हॉस्पिटलने घेतलं. मला ॲक्सेप्ट केलं. माझा ट्रीटमेंट चालू होता. मी 1.5 महिने बेशुद्ध होतो. माझ्या कमरेवरून गाडी गेली. कम से कम माझा 12 ते 14 ऑपरेशन झाला. माझी लघवीची जागा बंद होती, त्याचं ऑपरेशन झाला. माझी बाथरूमची जागा घेऊन कमरेवरून बायपास केली, त्याचं ऑपरेशन झाला. माझी प्लास्टिक सर्जरी केली, तिकडचा मास्क करून इकडे लावला. हे महावीर हॉस्पिटल एवढं छान आहे, एवढं सुंदर आहे, एवढं गरीब लोकांना हेल्प करते की काय बोलू तुम्हाला. मला दुसरं जीवनदान भेटलंय. माझा बीचमध्ये इकडे बड्डे आला, माझा बड्डे साजरा झाला. मला सर इकडे रोज धप्पा देतात खायला. सकाळ संध्याकाळ 3 टाइम मला जेवण आहे, नाश्ता आहे. मला पर्सनली रूम दिले. मला काही टेन्शन नाही. म्हणजे फॅमिली मला बघायला येते तर ती पण हॅपी राहते. हॅपी टाइम स्पेंड करते. मला विचारते, मला बोलतात, जातात. हे देव महादेवाच्या कृपेने मला एवढी चांगली मला सुंदर मला जिंदगी भेटली या महावीर हॉस्पिटलने दिली. मी खूप 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 आभारी आहे.